भेंड्या हाय हाय पंढरीशी झाले आल्यानं संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहू भावी तिची आवडी कृपा कातडी उताविळ पंढरीच्या देवाराया दंडवत आता तुकोबराय उपदेश करत आहे. तुकोबराय काय म्हणतात? पंढरीसी सारे आल्यानं संसार. बरोबर ना? तुकोबराय म्हणतात पंढरीसी सारे आल्यानं संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. ज्यावेळी एखादा जीव एखादा संसारिक मनुष्य म्हणा त्याला भेटायला येतो त्यावेळी तुकोबराय त्याला सल्ला देतात की तू एकदा तरी पंढरीला जा आणि नक्की जा. त्यानं काय होतं, तो जो भगवंत आहे ना तो तुझी वाट पाहतो आणि पाहत थांबतो तिथे. भगवंत भक्ताची वाट पाहतो म्हणून भगवंताच्या भेटीकरिता तो एकदा
तरी नक्की पंढरीला जा. आणि याचा परिणाम असा होणार आहे की तुझ्या पूर्वजन्मात जे तुझ्याकडून काय पाप घडलं किंवा पुढं तुला जे कष्ट भोगावे लागणार आहेत ते कष्ट पूर्णपणे नष्ट होतील. आणि तुकोबराय म्हणतायत की ज्यावेळी भगवंत म्हणजे आमचा पांडुरंग त्याच्या भक्ताला जर हातावर घेतो, त्याला त्याचं स्वतःच आपलं बनवतो, त्यावेळी तो इतर कुणाच्याही हातात आपल्या भक्ताला देत नाही. मग तो मृत्यू असला, काळ असला किंवा इतर कोणतीही देवता असली तरी देखील. आता इथे विचार करायचा झाला, तुकोबरायांचा एक अभंग आहे, वारी चुकवणे दी हरी. बरोबर बरोबर ऐकलंय का तुम्ही? पंढरीचा वारकरी तुकोबरायांचा अभंग आहे. तुकोबराय म्हणतायत की पंढरीचा वारकरी वारी चुकवणे दी हरी. चुकवणे दी हरी म्हणजे मी जन्माला आल्यापासून आतापर्यंत वारी तुझी केली, अशी माझ्यावर कधीही वेळ येऊन देऊ नको की मला तुझी वारी चुकवावी लागेल. देवाकडे ते मागणं मागतायत की वारी चुकून देऊ नकोस. आजकालची शाळेत जाणारी मुलं रोज शाळेत जातात नाही जातात मला माहित नाही. एखादा मुलगा म्हणतो का शाळा चुकून येते हरी म्हणेल? आपण एखाद्या वेळेस ऑफिसला जाताना म्हणून देवाला ऑफिस चुकून येते हरी. याचा अर्थ आपण रोज जातोय, आपली इच्छा काय ती जी गोष्ट आहे ती चुकली नाही पाहिजे. तशीच ती गोष्ट कोणती तर तुकोबरायांच्या आयुष्यातील वारी. एखाद्या गावची यात्रा असावी. आता पंढरपूरच्या यात्रेला जे येतात ना, किती समाज असतो, किती लाखांनी समाज असतो. जेवढे वारकरी येतात आणि जेवढे घरी राहतात त्यातले घरी राहिलेले ना सगळे गावची यात्रा करणारे असतात. कारण वारकऱ्याला कधीही कोण गावच्या यात्रेला बोलवत नाही. नाही बोलवत. तसं ते जे आहेत ना त्यांना यात्रेला बोलवलं जातं. मग समजा एखाद्या यात्रेतला मला यात्रेला जायला आवडतं, मी कधी म्हणेन का देवाला की देवा माझी यात्रा चुकून देऊ नको म्हणेन का? नाही म्हणणार, कारण मी यात्रेला जातच नाही. बरोबर ना? आपली यात्रा एकच, ती कुठली पंढरपूरची आणि दुसरी म्हणजे आळंदीची. या पलीकडे आपण यात्रा करतो बाबा. जे निष्ठावंत वारकरी असतात ना त्यांना गावच्या यात्रेशी काहीही फरक नसतो. त्यांना घेणं देणं असतं ते फक्त आषाढी आणि कार्तिक एकादशी एवढे पुरतं. मग आता तुकोबराय काय मागणं मागतायत? तुकोबराय देवाला म्हणतायत की माझी एकच इच्छा पूर्ण कर, वारी चुकून देऊ नको. याचा अर्थ तुकोबरायांचं आयुष्य होतं 42 वर्षांचं. फक्त 42 वर्षांचं आयुष्य तुकोबरायांचं. जन्मल्यापासून 42व्या वर्षापर्यंत तुकोबरायांनी वारी केली असावी आणि असेल. म्हणूनच म्हणतायत ते की वारी चुकून येते तरी. असेल नाही तर ठामपणे विश्वासाने आपण सांगू शकतो की तुकोबरायांनी एकही वारी चुकवली नसणार. कारण जो माणूस सल्ला देतो तोच माणूस कसा चुकीचा वागू शकतो. बरोबर ना? ज्या माणसाने सांगावं ज्ञानेश्वरी वाच, त्याला विचारलं सांग ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचं नाव काय सांगत? मग याचाच अर्थ असा की तुकोबरायांनी वारी केली होती म्हणून ते आपल्याला उपदेश करताय की तुम्ही पंढरीला जावा. आणि पंढरीला गेल्यानंतर काय होतं? पंढरीला गेल्यानंतर आपल्या कानांना, आपल्या तोंडाला, आपल्या हातांना, आपल्या पायाला एक देवासाठी जगण्याची सवय लागून जाते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं काय म्हणजे संसारातल्या गोष्टी साहजिकच क्वचितच कुणाला आठवत असते. कारण उठल्यापासून माणूस
पर्यंत घरी कदाचित क्वचित कुणाला फोन लावायला वेळ भेटला तर, म्हणजे जो खरोखर दमलाय त्याला. नाहीतर जे असे नुसते गाडीत बसतात ते काही सकाळ दुपार संध्याकाळ फोन त्यांचे चालूच असतात. म्हशीने धार दिली का, तू कशी आहेस, तू जेवली का, पोरं शाळेत गेली का, बरोबर ना, कोंबड्या डालल्या का, सगळं आपण विचारून घेतो. याचा अर्थ आपण संसारामध्ये गुंतलोय आणि उपदेश आहे तुकोबारायांचा आपल्याकरिता. संसारात गुंतलेला जीव आहे आणि तो जीव तुकोबारायांकडे विचारायला जातो की मला काहीतरी असा उपदेश करा ज्याच्यामुळे त्या हरीची कृपा दृष्टी माझ्यावर होईल. म्हणून तुकोबाराय सांगतात त्याला की तू एकदा पंढरीला जा. मानवी जन्म, आपण माणूस म्हणून जन्माला आलो तर ह्या गोष्टी खरं तर प्रत्येक कीर्तनातून सांगितल्या जातात की मानवी जन्म कशाकरिता आहे, आपला जन्म कशाकरिता होतो, आपल्याला देवाने आपलं शरीर का दिलंय, तर मोक्ष मिळवणे, मुक्ती मिळवणे, याच्याही पलीकडे भगवंताला प्राप्त करणे एवढं एकच कर्तव्य या देहाकडून घडलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात की दिली इंद्रिये हातपाय कान, मुख डोळा बोलाया वचन कशाकरिता दिले, तर त्याचं भजन गाण्याकरिता दिले. दिला तर त्याच्याकरिताच दिलाय. पण संसाराच्या रहाट गाडग्यात अडकलेल्या जीवाला, मनुष्य जीवाला याची जाणीव असते का हो? कष्टाने जो आपण संसार करतो त्यासाठी माणूस एक नाही दोन नंबरचा पैसा कमवून संसार करतोच, पण प्रपंचासाठी कोणी, म्हणजे परमार्थासाठी कोणी एवढा आटापिटा केला, कष्ट केले? तुकोबाराय याच्याही पुढे जाऊन म्हणतात, तुकोबाराय म्हणतात की ज्यावेळी आपण जन्माला येतो, जन्म झाला, मृत्यूही झाला, जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत जेवढं आपण आयुष्य खर्च केले, आयुष्य गेलं, मृत्यू आला आणि नंतर तुकोबारायच्या जीवाला त्या आत्म्याला विचारते तू काय केलं जन्माला येऊन, जन्म येऊन यात काय केले, किंवा मुद्दल घडवले, तुला मुद्दल म्हणून जे हे शरीर भेटलं होतं ना तेही तू गमावून टाकलंस. देह कशाकरिता आहे, तर त्या भगवंताच्या प्राप्तीकरिता. पण आपण संसारिक माणसं आहोत, संसार प्रपंच प्रत्येक जण करतो आणि प्रपंचात गुंतलेल्या माणसाला सहजासहजी भगवंताची आठवण होत नाही. याकरिता तुकोबाराय अभंग सांगतायत, पंढरीचे जारे आल्यानं संसारा, विठ्ठल विठ्ठल. याच्याही पलीकडे जाऊन ज्ञानोबाराय म्हणतात की संसार म्हणजे काय, लग्न होऊन मृत्यूपर्यंत आपण जे घरातलं करतो, मुलाबाळांना खायला घालतो, याला संसार नाहीच म्हणत. संसार कशाला म्हणतात, जो माणूस किंवा जो जीव पुन्हा पुन्हा गर्भवास असतो त्याला संसार म्हणतात. म्हणजे तो प्रत्येक जन्म संसारच करतो आणि या संसार चक्रात अडकून गेलाय. कितीतरी लक्ष, 83 लक्ष योनी फिरून फिरून तो पुन्हा मानवाच्या जन्माला येतो, तरी देखील त्याला याची जाणीव राहत नाही आपण जन्माला कशाला आलोय, आणि पुन्हा फिरून तो त्याच रहाट गाडग्यात अडकून जातो. शंकराचार्य म्हणतात की पुनरपि जन्म पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शैलम, इह संसारे खुदुस्तारे कृपया पारे पाही मुरारे. पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा पुन्हा मरायचं, याला म्हणतात संसार. आणि या संसारातून आपल्याला ज्यावेळी भगवंताला प्राप्त करायचं आहे, याचा म्हणजे आपण प्रत्येक जण संसारिक आहोत. आपण जन्माला आलो याचा अर्थ जन्मापासून आपण संसारच करतोय. तर या संसारातून भगवद्गीतेने भगवंताला प्राप्त करण्याचे 3 मार्ग सांगितले. पहिला मार्ग म्हणजे ज्ञान, दुसरा कर्म, तिसरी उपासना. भगवंतांनी 3 मार्ग सांगितले स्वतःला प्राप्त
करून घेण्याचे, म्हणजे भगवंताला प्राप्त करून घेण्याचे 3 मार्ग सांगितले, ज्ञान, कर्म आणि उपासना. त्यातला ज्ञान मार्ग आणि कर्म मार्ग हे 2 मार्ग अवघड आहेत. भक्ती मार्गाचा जर विचार केला तर हे 2 मार्ग अवघड आहेत. ज्ञानामध्ये योग येतो, योग आणि ज्ञान हे दोन्ही मिळून ज्ञान मार्ग कसा आहे. तर योगामध्ये काय होतं, आज आपण जो योगा करतो, आता 21 जूनला योगा डे केला होता, तो योगा वेगळा आणि जो ज्ञानोबर आहे, भगवंत जो योग सांगतायत तो योग वेगळा. त्या योगामध्ये काय होतं, आपण एका ठिकाणी जायचं, समजा आपण एका डोंगरावर गेलो, घरातल्या आपल्याला कुणीही नाही, मला आई नाही, वडील नाही, मी कुठल्या कुळात जन्माला आलो, माझं गोत्र काय, या कुठल्याही गोष्टीचा विचार केला जात नाही. तिथं जाऊन राहायचं, आपल्यासोबत कुणीही नसतं आणि तिथं गेल्यानंतर त्या निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायचा, 6 महिने समाधी लावायची आणि आपली कुंडलिनी शक्ती जागृत करून त्या एका वातावरणात जगायचं, याला म्हणतात योग. पण आता 2 तास माणसं कीर्तनाला मांडी घालून बसली तरी त्यांची अवस्था नाही होती, बरोबर ना. म्हणजे तिड्या टाकणे, पाय पसरणे अशा प्रकार होत असतात. आणि पुढचे जे असतात ना बसलेले ते जास्त असे करतात, कारण मागचे कसे असतात, मागचे पहिल्यांदा आलेले असतात, पहिल्यांदा आलेले मागं बसतात आणि नंतर जे येतात ते येऊन त्यांना म्हणजे बसावं लागतं पुढं, म्हणून त्यांचं असं चाललेलं असतं. आता तुकोबर आहे, म्हणजे माऊली काय म्हणतायत, योग म्हणजे काय, ज्यावेळी लोखंडाचे चणे आहेत, लोहाचे चणे, माऊली दृष्टांत देऊन सांगतात की लोखंडाचे चणे आहेत, ते चणे आपण खाल्ले तर काय होईल, पोट भरेल का. लोखंडाचे चणे, फुटाणे लोखंडाचे जर खाल्ले तर पोट भरेल का, नाही भरणार, उलट काय होईल. ज्ञानोबा म्हणतात की ते पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणून, प्राण भरणार त्याने, पोट तर भरणारच नाही, तेही जाऊ द्या. पुढचं उदाहरण ज्ञानोबा देतात, ते म्हणतात की शीत वेढावे, शीत वेढावे. ज्यावेळी आपण एका डोंगरावर जाऊन राहतो त्यावेळी काय करायचं, तिथली शीतलता जी आहे ती ओढायची, उष्ण पांघरायचं, या वातावरणामध्ये असणारी उष्णता शोषून घ्यायची आणि अहोरात्र वावी मगावा वाळा, म्हणजे 24 तास वाऱ्यामध्ये राहायचं. इतकंच नाही, त्याच्या पुढे जाऊन माऊली म्हणतात योग काय. माऊली म्हणतात की म्हणून पांडवा हा अग्नी प्रवेशुनीच नवा, भ्रतारे विन करावा प्रपंचू जैसा. बघा किती खतरनाक होय, भ्रतारे विन करावा प्रपंचू जैसा. म्हणजे एखादी महिला आहे, तिला तिच्या भ्रतारा विना म्हणजे पती विना संसारच करता येत नाही, बरोबर ना. एखादी महिला आहे, समजा तिला पती नाही, तर पतीहीन वनिता उपहित पावे, असंही प्रमाणे जी ती स्त्री आहे तिला कसं अवघड आहे संसार करणं पतीशिवाय, तसा योग अवघड आहे. म्हणजे योगही आपल्याला जमणार नाही, कारण शरीराच्या बाबतीत आपण बिन आहोत, तुकडे आहोत. शरीर आपण इतक्या उशिरा फुडून ठेवू शकत नाही. बर, योगही नाही. पुढं ज्ञानमार्ग, म्हणजे ज्ञानमार्गातला दुसरा प्रकार. आता ज्ञानाचा जर विचार केला तर ज्ञानमार्गामध्ये आयुष्य घालवायला वेळ लागत नाही. 4 वेदांचा अभ्यास करावा लागतो. एक वेद मुखोद्गत होण्याकरिता 12 वर्षांचा कालावधी लागतो. 12 × 4 = 48 वर्ष आयुष्यातले अशी निघून जातात फक्त 4 वेदांचा अभ्यास करण्याकरिता. मग राहिले किती. म्हणून ज्ञानमार्ग हे अवघड आहे. पुढं कर्ममार्ग. जे कर्ममार्ग कोण करतात तर राजे आणि संन्यासी, ज्यांना फक्त मी कर्म करतो आणि त्या कर्माची मला आसक्ती नाही एवढ्या तत्वावरती जगतात, म्हणून ते कर्मयोगी आहेत. आणि जे योगी, मी तुम्हाला पहिल्यांदा योग सांगितला, ते कोणत्या तत्वावर जगतात तर ते अविनाशी सुतद्विधी येन सर्वविदितम विनाशमव्यय यस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति, या एका तत्वावर त्यांना आपलं आयुष्य अख्खं घालवावं लागतं. तेव्हा कुठं तो योग त्यांचा सफल होतो. म्हणजे आता योग मार्गही आपल्याला जमणार नाही, ज्ञान मार्गही जमणार नाही, कर्म मार्गही जमणार नाही. पुढे राहती ती उपासना. उपासनेला भक्ती म्हणतात. भक्ती मार्ग सोपा आहे, भक्ती पण बहु सोपा, पण
राघवे या पापा येणे जाणे खेपा येणेची एका खुंटती. म्हणजे आपण जे वर ये जा करतोय ती फक्त एका येण्याने खुंटतात. फक्त त्या येण्यामध्ये भक्ती असावी आणि त्या येण्यामुळे 84 लक्ष योनी आपण कशा करून जाऊ शकतो. म्हणून भक्तिपंथ हा सोपा आहे. आणि याचकरिता ज्यावेळी आपल्याला या गोष्टींचं ज्ञान होत असतं, ज्यावेळी आपल्याला या गोष्टी माहीत होत असतात की आपल्याला आयुष्य कसं घडवायचंय, आपल्या आयुष्याची कर्तव्यता काय, आपण आयुष्यामध्ये काय प्राप्त करायचंय. खरं तर आज आयुष्य फक्त पैशासाठीच चाललंय माणसांचं, बरोबर ना. मी 60 वर्षाचा झालो तर माझी प्रॉपर्टी आता किती आहे शिल्लक, किंवा मी कमवून किती ठेवलं, या गोष्टींचा जास्त माणसं विचार करतात. आणि तसं हे म्हाताऱ्या माणसांनी नाही जरी कमवलं ना तरी त्यांना घरात किंमतच नसते. हे मी नाही सांगत, ज्ञानोबा यांच्या अशा कितीतरी ओव्या आहेत ज्ञानेश्वरी, ज्यांनी स्वतः सांगितले की वृद्धांची अवस्था काय होत असते. समजा एखादा धनिक जरी असला, पैसा खूप कमवला त्याने, तरी त्याची तीच अवस्था. आणि त्याच्या उलट जास्त बेकार अवस्था त्याची असते की ज्या आयुष्यात काहीच नाही कमवत. खरंय ना. आता तुम्हाला प्रत्येकाला अनुभव असेल, आपल्या आसपासची उदाहरणं असतात. आयुष्यात साध्य करायचं काय, पैसा कमवायचाच आहे. पैशाशिवाय तो जर म्हणजे 4 पुरुषार्थांपैकी एक अर्थ पाहिजे. अर्थाशिवाय तिन्ही पुरुषार्थ प्राप्त करता येत नाही. मग अर्थ मिळवण्याकरिता काय असं करीसी प्रपंच दिलेलीशी एवढं आपण म्हणजे दिवस रात्र जगतो पैशाकरिता. पण हरीसी न भजसी गौण्या गुणे. ज्ञानोबा विचारतायत की तू हरीला भजत नाही असा कोणता तुला गुण आहे की ज्याच्या जोरावर तुला हरीची आठवण होत नाही. आणि या प्रपंचात आपण हरिविना जन्म नरकाची पैजाना माहितीच आहे. हरिपाठात म्हणतो आपण हरिविना जन्म तो नरकाची पैजाना. मग हरीच आयुष्यात नाही तर आयुष्याला काय अर्थ आहे. ज्या भगवंताची ओळख फक्त संत करून देतात त्या संतांपर्यंत आपल्याला पोहोचायचंय. ते संत आयुष्यात येतात कशामुळे तर आपल्यामध्ये असणाऱ्या सत्वगुणामुळे, आस्थेमुळे. आज तुम्ही सर्व वारी करताय. आता घाडगेनाथ महाराजांची वारी, तुमच्या सगळ्यांचं खूप नशीब आहे की तुम्हाला त्यांचा सहवास भेटतोय. आणि खर तर तुमच्या दिंडीचं म्हणजे आपल्या दिंडीचं वैशिष्ट्य असं की सगळ्या ज्या वाऱ्या आहेत ना त्या मेन रोडने म्हणजे मायनी वगैरे अशा मेन रोडनेच जातात. पण ही तशी वारी की जी आडवळणाने याची जात असते. त्याचंही कारण मला माहितीये की जे घाडगेनाथ महाराज होते ते पहिले घोड्यावरून वारी करायचे, बरोबर. घोड्यावरून वारी करायचे आणि त्यांचा जो रस्ता होता त्याच्यावरूनच आजही तुम्ही वारी नेत आहात. हे तुमचं खूप मोठं नशीब आहे. त्यांचा तुम्हाला सहवास भेटतोय. खरं तर काही लोक याला अंधश्रद्धा म्हणतात. काही लोक अंधश्रद्धा म्हणतील. आमच्या ज्ञानोबारायांच्यावरही विश्वास नसतो. काही लोकांना तुकोबारायांच्यावरही विश्वास नसतो. म्हणजे माझ्या आयुष्यात घडलेलं खरं उदाहरण आहे. मी कोणाची निंदा करत नाही. आता ना एक संप्रदाय आहे तो कृष्ण भक्त, तुम्हाला माहित असते. तर तिथं कृष्णाची भक्ती केली जाते. कृष्ण काय आहे, कृष्णाच्या भागवतामध्ये त्याने काय काय लीला केल्या होत्या, अशा प्रत्येक गोष्टी त्या भक्तांपर्यंत पोहोचवतात. आणि त्यांचंही म्हणजे एवढा मोठा संप्रदाय त्यांनी व्यापक केला. अमेरिकेत त्यांची एक शाखा निघाली सुद्धा. तर त्यांनी मी 2-3 वेळा त्यांच्या प्रवचनाकरिता गेले होते. भागवतावर निरूपण झालेलं आणि भागवतात त्या सांगत होते की शुकमुनी काय म्हणाले, नंतर पुढं तो परीक्षित राजा, हे सगळं त्यांचं सांगून झालं. नंतर पुढं दुसरा जण प्रवचन करण्याकरिता बसला. त्यांनी अभंग घेतला होता तुकोबारायांचा. पण तुकोबारायांच्या बद्दल किंवा ज्ञानोबारायांच्या बद्दल त्यांच्या मुखातून एकही वाक्य निघत नव्हतं. आणि मला तिथे गेल्यानंतर एक गोष्ट समजली की ती लोक जी आहेत ना मराठीच आहे. आज मी ज्या देवळात गेले होते, मी ज्या ठिकाणी गेलेली ती म्हणजे तिथं असणारे लोक माझ्यासोबत
पडत नव्हता. अरे तुम्ही 8 दिवस जरी प्रवचन केली ना तरी आमचा 2 तास सांगितलेल्या कालातल्या कीर्तनातला प्रश्न तुम्हाला उतरवता येणार नाही. बरोबर ना? मला सुद्धा या गोष्टीची जाणीव झाली की म्हणजे संप्रदायाला नाव ठेवता त्यांना फक्त भगवंताच्या जन्मापासून ते त्या कंसाच्या मृत्यूपर्यंत सांगायला लावलं. काय सांगितलं असतं त्यांनी? आणि खरं तर संकुचित बुद्धी होती त्यांची. माझा विषय तो नव्हता. मी तुम्हाला सांगते हे की ज्यावेळी आपण त्या गोष्टींचं ज्ञान करून घेत असतो, आपल्या भगवंतापर्यंत कसं पोहोचायचं, त्या संतांपर्यंत कसं पोहोचायचं, त्यावेळी आपल्यातील कसे काही लोक असतात की त्यांचा या गोष्टींवरती विश्वास नसतो.